पोलसी एकदम ताज्या सी फूड आणि चिकन व मटणसाठी पोलसी सी फूड अँड मीट सुपर स्टोअर, 14C कलंगूट म्हापसा रोड, फुलडेमवाडू, मागोवा आरपोरा गोवा, पामरीना डी गोवाच्या समोर. संपर्क 95 296 66 394 www.polsi.com. सकाळी 7 ते रात्री 9:30 पर्यंत खुले राहील. पोलसी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माऊली मित्रमंडळ व संलग्न मित्रमंडळांच्या वतीने विविध क्षेत्रातील सेवा नेहमी सुरू असतात. आज माऊली मित्रमंडळ कणकवलीच्या वतीने पणदूर आश्रम येथील 200 निराधारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच मुलांना खेळण्यासाठी विशेष म्हणून नवीन कॅरम बोर्ड प्रदान करण्यात आला. माऊली मित्रमंडळाच्या वतीने 2 वर्षांपूर्वी अन्नधान्य सविता आश्रम येथे वाटप करण्यात आले होते. याचीच आठवण म्हणून आणि समाजाचे आपण देणे लागतो या भावनेतून आज 200 अनाथांना अन्नधान्य वाटप करून हा सेवाभावी उपक्रम राबवला असल्याचे प्रतिपादन यावेळी माऊली मित्रमंडळांचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी व्यक्त केले. जीवन आनंद संस्था संचलित सविता आश्रम पणदूर पूर्वी इतक्या जिव्हाळ्याने आणि जिद्दीने अनाथांचा आधारवड तसेच निराधारांचा आधारवड बनण्याचे काम करत असून आपण समाजाचे देणे लागतो या विचाराने प्रेरित होऊन जीवन आनंद संस्था काम करते आहे, असे गौरवोद्गार देखील पेडणेकर यांनी यावेळी काढले. यावेळी माऊली मित्रमंडळाचे प्रदीप मसूरकर, सुभाष उबाळे, भगवान कासले यांच्यासह पणदूर आश्रमाचे आशिष कांबळे, माधव पाटील, रमेश पाटील, हरेश वालावलकर, राजेंद्र राणे, गजानन घाडी, राजेंद्र सावंत आदी उपस्थित होते. यावेळी माऊली मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर म्हणाले की जीवन आनंद संस्था निराधार, अंध, अपंग, मतिमंद, मनोरुग्ण, वृद्ध व मुलांना आधार देऊन सामाजिक बांधिलकी जपते आहे. संदीप परब हे गोरगरीब अनाथांचे नाथ नसून देवदूत बनले आहे. यावेळी जीवन आनंद संस्था पणदूरच्या वतीने माऊली मित्रमंडळाची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आणि त्यांच्या मंडळांच्या सेवाभावी उपक्रमांची प्रशंसा करण्यात आली आणि माऊली मित्रमंडळाचे विशेष आभार मानण्यात आले. यावेळी माऊली मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर तसेच सदस्य प्रदीप मसूरकर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले, ते पाहूया. आज या ठिकाणी सविता आश्रम आणि यांचा सांभाळ करणारे संजयजी परब यांचं हे कार्य, यासाठीच आम्ही 2 वर्षापूर्वी कणकवलीतून भरघोस मदत पण केलेली होती. त्याची आज या निमित्ताने आठवण करावीशी वाटते. त्याचप्रमाणे आमचे अशोक काका असतील, आमचे सल्लागार असतील, आमचं मित्रमंडळ, आमचे पत्रकार, या सर्वांच्या संकल्पनेतून आज या ठिकाणी माझे 75रीत आलेले भगवान कासले असतील, सुभाष उबाळे असतील, आमचे तरुण मित्र असतील, पत्रकार मित्र असतील, या सर्वांच्या संकल्पनेतून ही सुचलेली एक आम्हाला ही आयडिया होती. त्यांच्यामुळेच ही मिळाली आणि त्यानिमित्ताने आज आम्ही इथे आलेलो आहोत आणि हे सर्व पाहण्याची आणि यातून नवीन काहीतरी निर्माण व्हावं आणि हा सांभाळ जो करतात तेवढं सोपं काम नाही आहे आणि ह्यामागे माऊली मित्रमंडळ बाबा भालचंद्रांच्या कृपेने सदैव पाठीशी राहील अशी ग्वाही देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप परब यांना धन्यवाद देऊन, कारण त्यांचा हा उपक्रम जो आहे फार मोलाचा आहे. हे सर्वांनाच शक्य होत नाही. आज मार्केटमध्ये बऱ्याच जणांकडे पैसा अडका सगळं आहे, पण माणसाची निराधार माणसांची जी सेवा करणं हे नशिबात पण लागतं आणि कर्तृत्वात पण लागतं. त्याचप्रमाणे हे जे कार्य आहे हे फार मोठं कार्य आहे. प्रत्येक जण आज ह्यांच्या कार्याचा गौरव करत आहे, पण आज हवी तशी मदत मिळते की नाही मिळत हे मला माहीत नाही. पण प्रत्येकाने आज निदान 1-1 रुपया जरी दिला तरी हे सगळे निराधार बाकीच्या जे समाजात जसे लोक वावरतात त्याप्रमाणे इज्जतमध्ये वावरू शकतील असं मला वाटतं. आज आम्ही माऊली मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर यांच्या संकल्पनेनुसार आणि अशोक काका करमेळकर यांच्या संकल्पनेनुसार एक शिदा आम्ही घेऊन आलेलो आहे. कडधान्यातील पिशवी, तांदूळ, भात, बीज सर्व तेवढी छोटीशी फुलाची पाकळी आम्ही घेऊन आलेलो आहोत. ही आमची सुरुवातच आहे. माऊली मित्रमंडळ फार मोठं आहे, त्याचप्रमाणे ह्या मंडळाचं कार्य देखील मोठं आहे. पण आज आम्ही फक्त अंदाज घेण्यासाठी आलो आहे, तर नुसतंच कसं जायचं म्हणून एक छोटीशी भेट आली आहे. ह्यानंतर ज्यावेळी आम्ही आमचे सर्व सभासद ज्यावेळी येतील त्यावेळी फार मोठं आम्ही या मदत की ह्या सर्व निराधार आणि अपंग आणि मनोरुग्ण हे सगळे जे आहेत मुलं आहेत छोटी छोटी, त्यांच्यासाठी कॅरम बोर्डसुद्धा माऊली मित्रमंडळाने दिलेला आहे. तर ह्या सर्वांची सेवा करण्याची संधी माऊली मित्रमंडळाला मिळाली
आज आता अजून आमचे भरपूर लोक यायचे होते, पण त्यांना म्हटलं आम्ही थोडे जण जातो आणि काय परिस्थिती आहे तिथे बघून येतो. पण आपण जीवन आनंद संस्थेने अगदी निर्धास्त राहावं, मदतीचा ओघ असाच चालू राहील. आम्ही सुद्धा लोकांपर्यंत पोचू. आम्ही जेवढं सहकार्य पाहिजे तेवढं आम्ही करू. आमच्याबरोबर पत्रकार मित्रसुद्धा आलेले आहेत, मोठमोठे लोक आहेत, त्यांच्यापर्यंत आम्ही तुमच्या भावना आम्ही पोचवू. आता आम्ही पाहणी करणार आहोत, काय काय ह्यांना कमी आहे, कुठची गोष्ट कमी आहे, आणि हेच महत्त्वाचं आहे. नुसतं गेलं आणि आलं म्हणजे चालत नाही, की जी गोष्ट कमी आहे ती आपल्या नजरेतनं न बोलता त्याची पूर्तता पुढच्या वेळी करावी. त्याच वेळी कुठेतरी आम्हाला समाधान मिळेल आणि परमेश्वर आम्हाला हेच आशीर्वाद देईल. आम्हाला यांची सेवा करण्याची सर्वांच्या मनात आहे, सेवा करण्याची संधी दिली आणि परत आमची सेवा करण्याची हे योग येवो, हेच आमची परमेश्वराकडे कृपा करून जीवन आनंद संस्था याचे आम्ही आभार मानतो. त्यांचे सर्व कर्मचारी आज किती मन लावून काम करतायत, त्यांना सर्वांना मी शुभेच्छा देतो. खरोखरच मन लावून आम्ही आता तिथे आमची गाडी तिथे उभी झाल्यानंतर सर्वजण आमच्या गाडीजवळ आले, आपुलकीने विचारपूस केली. खरोखर त्यांचे आम्ही भारावून गेलो आणि त्यांच्यासाठी आम्ही काहीतरी करणार. राजेंद्र पेडणेकर आहेत, अशोक काका आहेत, राजेंद्र पेडणेकर संस्थापक अध्यक्ष आहेत, आमचे धुमाळे साहेब आहेत आणि सर्व काका उबाळे साहेब आहेत. त्यामुळे हे सर्व आम्ही आता पाहणी करणार आणि त्यानंतर काय काय जे कमी आहे ते आम्ही फक्त मनात ठेवणार आणि त्याची पूर्तता पुढच्या वेळी करणार आणि यांना सहकार्य करणार. थोडं सांगून मी माझे 2 शब्द संपतो.